माझे काका 78 साली ज्यावेळेस इंदिरा गांधींचं सरकार होतं केंद्रामध्ये, त्यावेळेस त्यांनी आणीबाणी जाहीर केली आणि संपूर्ण मावळ तालुक्यातून फक्त 7 जण, जे की नाशिकच्या जेलमध्ये 1.5 वर्ष त्यांनी कारावास भोगला. त्यांच्याबरोबर त्यावेळेसचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील किंवा प्रमोदजी महाजन साहेब असतील, ते 1.5 वर्ष त्यांच्याबरोबर त्यांनी कारावास भोगला. आज अशा घराला म्हणजे निष्ठावंत घराला स्थानिक नेत्यांनी डावललं, ही खूप मोठी शोकांतिका आहे. जर का आमच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता पार्टीबरोबर ठीक आहे, आपल्या जागा थोड्या कमी येतील, काही हरकत नाही. पण कार्यकर्ता हा जिवंत राहील आणि अशा प्रकारचं जर का राजकारण केलं, तर पक्ष कुठेतरी पाठीमागेच येईल ना. नमस्कार story.comच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निवडणूक चालू असून आज मतदान पार पडत आहेत आणि आपण आहोत सध्या तळेगाव दाभाडे या मतदारसंघामध्ये. खरं तर या मतदारसंघामध्ये अगोदरच 19 जागा ह्या बिनविरोध निवडून आल्यात आणि बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी निवडणुका होत आहेत आणि एक सीट अशी एक हाय व्होल्टेज आहे ते म्हणजे अमोल शेटे यांची. ती म्हणजे त्या सीटवर अमोल शेटे हे इथल्या स्थानिक आमदारांच्या म्हणजे सुनील अण्णा शेळके यांच्या भावाच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत आणि याचं खूप मोठं राजकारण या सीटचं झालं कारण ते आपण त्यांनाच विचारूया सर. ज्या दिवशी फॉर्म भरायचं फॉर्म तुम्ही भर नमस्कार. नमस्कार story.com मध्ये तुमचं स्वागत. फॉर्म भरलात त्या दिवशी नेमकं असं काय झालं? तुमच्या कुठल्या तुमच्या फॉर्मवर ऑब्जेक्शन का घेण्यात आलं? सर्वप्रथम 2016 साली तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यानंतर 16 ते 21 हा कालखंड होता. त्यानंतर 21 पासून ते 2025 पर्यंत प्रशासक म्हणून प्रशासनाने म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि त्यांच्या खालोखाल प्रांत अधिकारी असतील, सी-ओ साहेब असतील, यांनी 4 वर्ष कार्यभार सांभाळलेला आहे. त्यानंतर निवडणुकीचं बिगुल ज्याप्रमाणे वाजलं संपूर्ण महाराष्ट्रभर, त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुका ह्या पुढील काही काळात होणार आहेत. असं जसं बिगुल वाजलं, आरक्षणं पडली, प्रभाग रचना झाल्या, तारीखही डिक्लेअर झाली. तर साधारणतः 17 तारीख ही शेवटची तारीख होती फॉर्म भरायची. तळेगावामध्ये खूप वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या, की महायुती म्हणून संपूर्ण तळेगाव भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर आर-पी-आय असतील, यांनी युती करून की संपूर्ण तळेगाव शहर हे बिनविरोध करावं आणि आपण नगरपालिकेत एक नवा पायंडा पाडावा, की बाबा कुठल्याही प्रकारचं इलेक्शन न होता सिलेक्शन करावं आणि नगरपालिकेचा कार्यभार चालवावा. पण तळेगावातील सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिकांना हे अमान्य आहे. कारण की आज आत्ता साधारणतः एक 5 वाजत आलेले आहेत आणि दुपारी 3:30 वाजेपर्यंत तळेगाव नगरपालिकेमध्ये ज्या काय नगराध्यक्षपदाकरता झालेलं मतदान आणि एक साधारणतः 3 जागेतील मतदान याची टक्केवारी जर पाहिली, तर फक्त 36.5% म्हणजे 100% पैकी म्हणजे तळेगावातील मतदान जवळ-जवळ 65 ते 66,000 मतदार आहेत. पण त्यातलं फक्त 36% मतदान हे दुपारी 3:30 वाजेपर्यंत झालेलं होतं आणि गव्हर्नमेंटनी पुणे जिल्ह्यातील सर्व कामगार वर्गाला सुट्टी जाहीर केली होती. शाळा, कॉलेज किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील किंवा कंपन्या असतील, सुट्टी जाहीर केली होती. पण तरी पण मतदानाचा टक्का हा एकदम कमी प्रमाणात झालेला आहे. आता आपण पाहू 5:30 वाजेपर्यंत मतदान चा टायमिंग आहे. तो काय होईल तो कळेलच आपल्याला थोड्याच वेळात. लोकांना इथल्या लोकप्रतिनिधींचं राजकारण अमान्य नाही, थोडंसं लोक नाराज आहेत असं दिसतंय का मतदानाच्या टक्क्यावरून? एकदम बरोबर आपण बोललात, की लोकांना इलेक्शन हवंय, सिलेक्शन नकोय. सिलेक्शन करत असताना तुम्ही जर का सर्वसामान्य घरातील होतकरू आणि लोकांच्या अडी-अडचणीला, वेळेला उपयोगी पडणारा असा कार्यकर्ता हवा. नगरसेवक झाला म्हणजे कोणी नेता होत नाही. तो एक कार्यकर्ताच असतो. प्रत्येकाला 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. त्या 5 वर्षामध्ये तो कोणत्या प्रकारे काम करतो, तो लोकांच्या किती उपयोगी येतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. का लोकांना फक्त लग्नामध्ये, पूजामध्ये आणि इतर आनंदाच्या कार्यक्रमामध्ये तिथं शाल, नारळ घेण्याकरता कार्यकर्ता हा नगरसेवक झालेला नको असतो. दुसरी गोष्ट येथील जे काही दोन्ही पक्षाचे नेते आहेत,
ह्यांनी जर का बिल्डर लॉबी किंवा आपले नातेवाईक, आपले भाऊ, भावाची वहिनी किंवा मेहुणा आणि हेच लोकं जर का सिलेक्शन करणार असतील, तर साहजिक आहे नागरिकांमध्ये त्याविषयी खूप राग, संताप निर्माण झाला. त्यामुळं मतदानाचा टक्का हा खूप खाली आलेला आहे. तुमच्या फॉर्मला पण आव्हान देण्यात आलं कोर्टामध्ये. असं कुठल्या गोष्टीला ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं, की समोरच्या पार्टीकडून कोर्टानं इथली निवडणूक स्थगित केली, आता 20 तारखेला मतदान ठेवलंय? 17 तारखेला मी ज्यावेळेस फॉर्म भरला, त्यानंतर 18 तारखेला छाननी होती. ज्या काही उपजिल्हाधिकारी मॅडम आहेत, तांबे मॅडम म्हणून, त्यांच्यासमोर आम्ही सर्व उमेदवार हजर होतो. हजर असताना त्या ठिकाणी त्यांनी छाननी केली आमच्या सर्वांच्या समोर. आम्ही 4 जणांनी फॉर्म भरलेले होते. त्यामध्ये एक जण जे आहेत त्यांचा ए-बी फॉर्म नसल्यामुळे त्यांचा फॉर्म त्याच ठिकाणी बाद झाला. बाकी इतर 3 जणांचे फॉर्म हे पात्र ठरवण्यात आले 18 तारखेला. त्यानंतर काहीतरी मुदत असते 3 दिवसाच्या आतमध्ये कोर्टात ऑब्जेक्शन घेण्याची. तर त्यांनी 21 तारखेला ऑब्जेक्शन घेतलं. त्याची सुनावणी तिथून पुढं 22 नाही 23ला तर नंतर 26ला काहीतरी आम्हाला चिन्ह मिळाली. पण आता निवडणूक आयोगाने असा काहीतरी निर्णय दिलाय, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काय नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यात आले आणि त्यांचे निर्णय हे 23 तारखेच्या नंतर म्हणजे त्याची सुनावणी झाली आणि 23 तारखेनंतर ज्या नगरसेवक असतील, नगराध्यक्षांचे निकाल लागले असतील कोर्टामध्ये, त्यांचे निवडणूक ही 20 तारखेला घेण्यात येईल आणि त्याचा निकालही त्यांचाच काय आत्ता होणाऱ्या मतदानाचा निकाल सुद्धा हा 21 तारखेला आत्ताच हायकोर्टाचा का सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय. काय ऑब्जेक्शन काय? ऑब्जेक्शन फॉर्ममध्ये काय की बाबा आमच्या रिकाम्या जागा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी फॉर्म हा ऑफलाईन की जो हाताने भरलेला होता, त्याच्यात काही अशा त्रुटी नव्हत्याच. त्याही कोर्टामध्ये पण ज्यावेळेस गेले, तिथेही त्यांच्या काही अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या डिसॉल्व्ह करून टाकल्या, की निकाल हा आमच्याच बाजूने लागला. भले त्या गोष्टीमध्ये 3 दिवस आमचे गेले. आता माघारी मी घेणारच नाहीये, हे मी जर का तिथेही सांगितलं 21 तारखेला, किंवा मी काय माघार घेणार नाही. मग कोर्टात जाऊन तरी काय उपयोग आहे? आता परत निवडणूक आयोगाने असं केलं डिक्लेअर, की 4 तारखेला जिल्हाधिकारी निवडणूक जाहीर करणार. 10 तारखेला माघारीचा दिवस दिलाय आणि 11 तारखेला चिन्ह. आता आम्ही ज्यावेळेला 18 तारखेपासून जो खर्च आहे, तो वेळोवेळी निवडणूक कार्यालयामध्ये देतोय आणि मग ह्या खर्चाची जबाबदारी कोणाची? आज त्यांनी परत 20 तारखेला मतदान ठेवलंय. ह्याचा निकाल काय लावणार? किंवा जे काही उमेदवार आहेत, हे काय तिथं पैसे खायला नगरपालिकेत जात नाहीयेत. चिन्ह पण तेच राहणार की बदलणार? आता एक माहिती ऐकली, की चिन्ह तेच राहणार आहे म्हणून. त्याच्यात आम्हाला बरं वाटलं, की बाबा चिन्ह तेच राहावं म्हणून. पण ह्या खर्चाची जबाबदारी कोणाची? हं. तुम्ही आज यावेळेस अपक्ष म्हणून उभे राहिलात. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे एक नेते होता. तुमचे वडील, तुमचे काका भारतीय जनता पार्टीचे नेते होते. जनसंघात राहिले आणि आणीबाणीच्या काळात जेलमध्ये गेले. 2 पिढ्यांचं पक्षासाठीचं योगदान होतं. मग तरीसुद्धा पक्षानं तिकीट का नाकारलं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला त्या बाबतीतलं खूप मोठं दुःख आहे, की माझे काका 78 साली ज्यावेळेस इंदिरा गांधींचं सरकार होतं केंद्रामध्ये, त्यावेळेस त्यांनी आणीबाणी जाहीर केली आणि संपूर्ण मावळ तालुक्यातून फक्त 7 जण जे की नाशिकच्या जेलमध्ये 1.5 वर्ष त्यांनी कारावास भोगला. त्यांच्याबरोबर त्यावेळेसचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील किंवा प्रमोदजी महाजन साहेब असतील, ते 1.5 वर्ष त्यांच्याबरोबर त्यांनी कारावास भोगला. आज अशा घराला म्हणजे निष्ठावंत घराला स्थानिक नेत्यांनी डावललं, ही खूप मोठी शोकांतिका आहे. जे की महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. आता आमच्या पुण्यातली मेधाताई कुलकर्णी असतील, त्यांनाही विधानसभेच्या वेळेला डावललं होतं. पण आज त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. तर पक्ष कुठेतरी न्याय देत असतो. त्या आमदारही राहिल्या, त्यांनी चांगलं कामही केलं. पण बाबा पक्षाचं कुठेतरी ध्येय धोरण असतं. पण ह्या स्थानिक नेत्यांनी ते बाकी बाजूला ठेवलं. आमचं म्हणणं होतं, की संपूर्ण तळेगाव शहरामध्ये 28च्या 28 जागा ह्या कमळ चिन्हावर लढवाव्यात आणि नगराध्यक्षपद सुद्धा हे कमळ चिन्हावर लढवावं. जर का आमच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता पार्टीबरोबर ठीक आहे, आपल्या जागा थोड्या कमी येतील, काही हरकत नाही. पण कार्यकर्ता हा जिवंत राहील आणि अशा प्रकारचं जर का राजकारण केलं, तर पक्ष कुठेतरी पाठीमागेच येईल ना. आजही आम्ही म्हणतोय, की आम्ही कालही पक्षात होतो, आजही भारतीय जनता पार्टीत आहे आणि उद्याही राहणार. पक्ष कोणाचा वैयक्तिक मालकीचा नाही. पक्षाचा कोणीही मालक होऊ शकत नाही. ही
भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. ही कालही कार्यकर्त्यांची होती, आजही कार्यकर्त्यांची आणि भविष्यातही कार्यकर्त्यांची राहील. इथं नेते येतील, जातील, पण पक्ष कधी संपत नाही आणि संपणारही नाही. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते पक्षाबरोबर राहिले तर संपणारही नाही. तुम्ही आता तुमच्या विरोधात इथले स्थानिक आमदार म्हणजे सुनील अण्णा शेळके यांचं तुमच्या समोर आव्हान आहे. तुम्ही अपक्ष म्हणून लढताय त्यांच्यासमोर. किती मोठं आव्हान आहे ते तुमच्यासमोर? सगळ्यात पहिलं पाहायला गेलं तर निवडणूक असो किंवा युद्ध असो, आपल्या समोरचा जो कोणी उमेदवार आहे, त्याला आपण कधीच कमजोर समजलं नाही पाहिजे. त्यामुळं निवडणुकीत एक तर जय होतो, नाहीतर पराजय होतो. आणि भारतीय जनता पार्टीतला जो काही कार्यकर्ता आहे, तो हरला तर तो त्याच्यातून काहीतरी शिकतो आणि पुढे जात असतो. त्याच्यातून पराभवाने खच्ची होत नाही. त्यामुळे मी तोच सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. भले भविष्यात जे काय निवडणुकीचा निकाल येईल, तो मला मान्य राहील आणि मी माझ्या पुढील कामात नक्कीच सक्रिय राहील. आज तळेगाव शहरात गेले आमचं वास्तव्य 70 वर्ष आहे. माझे काका 15 वर्ष नगरसेवक म्हणून या तळेगावच्या नगरपालिकेवर, संस्थेवर काम केलंय त्यांनी. त्याचबरोबर येथील बालविकास विद्यालय, स्नेहवर्धक मंडळाची, त्याचे जवळ-जवळ 15 वर्ष ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर इंद्रायणी महाविद्यालय म्हणून कॉलेज आहे. त्या कॉलेजवरती ते कार्याध्यक्ष म्हणून गेले 5-7 वर्ष काम करताय ते. त्याच्या अगोदर सदस्य म्हणूनही काम करत होते. त्याचबरोबर नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्यावरही सदस्य आहे. तर आमचा परिवार पक्षाशी एकनिष्ठ आहे. सामाजिक, शैक्षणिक कामामध्ये सगळीकडे जर का सक्रिय काम करतोय, लोकांच्या अडी-अडचणीला मदतीला उभा राहतोय. तरी जर का पक्षाने तुमची युती करून जर का जागा वाटप करायची होती, तर आमच्या परिवाराचा विचार का केला नाही? जर का तुम्हाला फक्त तुमचे घरचे, भावकी आणि नातेवाईक जर बसवायचे होते दोन्ही जणांना, दोन्ही पक्षांना, तर अशा प्रकारचं राजकारण तळेगावकरांना तर ते मान्य नाहीये. ते की का आज झालेल्या मतदानाच्या टक्क्यावरून तर दिसून येतंय. म्हणजे तुम्ही इलेक्शन न घेता फक्त सिलेक्शन करणार आणि 2028ला येणारा जो डी-पी प्लॅन आहे, तो त्याच्यावरची जी आरक्षण आहेत, तुम्ही कशी घेणार वाटून, हे तुम्हाला भविष्यात दाखवणार आहात. तर नागरिक मतदानाचा टक्का कमीच ठेवणार ना. मतदानावर नकारच देणार. तुम्ही ज्या वॉर्डातून आहेत तिथं सुनील शेळकेंचे भाऊ आहेत आणि सुनील शेळकेंनी असं म्हटलं, की आत्तापर्यंत या वॉर्डाला कुठला वाली नव्हता. आता माझा भाऊ आहे इथे या ठिकाणी वाली म्हणून, तुमचा प्रतिनिधी म्हणून. सगळ्यात पहिलं सांगतो, की तळेगावमध्ये 2016 साली 13 प्रभाग होते आणि आता 2025 साली 14 प्रभाग आहे. मी प्रभाग क्रमांक 8 जो पूर्वीचा 8 आहे, तो आत्ताचा 9 आहे. मी त्या पूर्वीचा 8 कडोलकर कॉलनी, पंचवटी कॉलनी, इंद्रायणी 32 बंगला त्याचा मी नगरसेवक होतो. त्या एरियामध्ये मस्करनीज 2 आणि जेव्हेरी कॉलनी हा पण एरिया येतो. त्या कॉलनीमध्ये चालायला रोड नव्हते, गटर्स नव्हत्या, स्ट्रीट लाईट नव्हत्या. आणि आत्ताचा जो प्रभाग क्रमांक 8 आहे, तो विद्यमान आमदार सुनील शंकरराव शेळके त्या प्रभागाचे नगरसेवक होते. तो प्रभाग क्रमांक पूर्वीचा 7 होता. ते जर विकास कोण केला? हां, तोच प्रश्न आहे, की जर का तुम्ही 2016 ते 19 पर्यंत त्या प्रभाग क्रमांक 7 आहे, जो आज 8 आहे. पूर्वीचा 7 आहे, तो आत्ताचा 8 आहे. त्याचा जर का तुम्ही विकास केला असता, आ आहे किंवा नाही हा प्रश्नच माझा त्यांना आहे. तुम्ही विकास केलाय का नाही हा तुम्हाला प्रश्न आहे आणि आत्ताचा तो 8 आहे. म्हणजे 70% तो भाग आहे, 30% माझा तुमचा जुना. पूर्वीचा 8चा भाग आहे आणि असा तो नवीन 8 झालेला आहे. मग 16 ते 19 ते नगरसेवक होते आणि 19 ते 21 संगीताताई शेळके म्हणून आहेत स्टेशन भागातल्या. त्यांच्याच वहिनी त्या नगरसेविका होत्या. विकास कोण केला नाही? आता ही जनता सांगेल. फक्त माझं जनतेला आणि मतदार बंधू-भगिनींना एकच विनंती आहे, की तुम्हाला कोणी साडी दिली, तुम्हाला कोणी तुळजापूरला, अक्कलकोटला घेऊन गेलं, तर तो विकास नसतो. ते तुमच्या समोर मतदानरूपी त्यांना आशीर्वाद मिळावेत म्हणून ही सगळी प्रलोभनं त्यांनी टाकलेली आहेत, की बाबा तुम्ही साडी घ्या, पैसे घ्या, पण आम्हाला मतदान करा. अरे सगळ्यात महत्त्वाचं लोकप्रतिनिधीचं काम आहे,
की जो कोणी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या घरांनी जाईल ना, तर तो कितीही वाजता गेला तरी नागरिकांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे किंवा कुठलाही मतदार त्याच्या घरापर्यंत आला ना, त्या लोकप्रतिनिधीने त्याला विचारलं पाहिजे, "ये बाळा बस, काय अडचण आहे? चहा घे." पण इकडं-तिकडं जायचं म्हटलं तर पोलीस आणि गार्डशिवाय यांना जाताच येणार नाही किंवा येता येणार नाही. कुठलाही मतदार त्यांच्या घरापर्यंत पोहोचायचं म्हटलं ना, तर घराला गेट असतं आणि गेटच्या बाहेर 10-20 पोलीस असतात. यांना सोडणारच नाही हो गेटच्या आतमध्ये. तुमचे दार 24 तास खुले. 24 तास खुली आहे. मला रात्री 12 वाजताही फोन करा आणि 2 वाजताही फोन केला, तरीही माझा फोन चालू असतो आणि मी लोकांच्या संपर्कात येऊ शकतो. म्हणून मी सर्वसामान्य कार्यकर्ता आजही आहे, कालही होतो आणि उद्याही राहणार आहे. मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आजही आहे आणि उद्याही आहे असं अमोल शेट्टे सांगतात आणि स्थानिक आमदाराच्या भावासोबत आहे. इथली जी निवडणूक आहे ती 20 तारखेला होणार आहे आणि याबद्दल त्यांनी बोललं, की आम्ही आत्तापर्यंतचा जो खर्च केलाय तो त्या खर्चाचं काय असं म्हणून त्यांनी निवडणूक आयोगावर पण थोडासा रोष व्यक्त केलाय. तर पाहूया ही हाय व्होल्टेज जो वॉर्ड आहे तो कोण जिंकेल? ते आम्ही तुम्हाला लवकरच 20 तारखेला 21 तारखेला सांगूच. पाहत रहा story.com. मी प्रकाश पाटील, तळेगाव.